नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. आपण या यूट्यूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो नवीन व्हिडिओ अपलोड केलेला तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ अलीकडेच औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करण्यात आलेलं आहे आणि लोकसभा मतदारसंघाचं नाव जरी सध्या बदललं नसलं तरी ते काही अलीकडील काळात ते नक्कीच संभाजीनगर असं होईल. आणि या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे 6 विधानसभा मतदारसंघ की ज्यामध्ये संभाजीनगर पूर्व, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड हे 6 विधानसभा मतदारसंघ या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात. आता संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की 3 विधानसभा मतदारसंघ फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड हे जालना लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत आणि म्हणून बाकी 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. आणि विशेष करून हा शहरी भागाचं प्रभुत्व असल्याचं आपल्याला या लोकसभा मतदारसंघावर दिसून येतं, कारण संभाजीनगर पूर्व, मध्य आणि पश्चिम हे 3 विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे शहरी असल्याचं किंवा जवळपास पूर्णपणे शहरी आणि ग्रामीणमध्ये गंगापूर, वैजापूर आणि कन्नड असे 6 विधानसभा मतदारसंघ मिळून हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. ठीक आहे. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये MIMचे इम्तियाज जलील या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांना 3,89,042 मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे चंद्रकांत खैरे शिवसेनेचे यांना 3,84,550 मते मिळाली होती आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 2,83,798 मते मिळाली होती. आता अवघ्या 4,492 मताने इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून. साहजिकच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेच्या मतामध्ये विभाजन झालेलं आपल्याला इथं दिसून येते. कारण जर समजा हर्षवर्धन जाधव आणि खैरे यांची मतं एकत्र केली ते विजयी उमेदवाराच्या सहज ते जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु वंचित बहुजन आघाडीचा सपोर्ट MIMला असल्या कारणाने MIMला मोठ्या प्रमाणावरती मतं मिळवण्यात इथं यश मिळालेलं आहे आणि अपक्ष उमेदवारामुळे मताचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येते. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र कसं असेल तर या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा घेणं इथे आवश्यक आहे. तर या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये संभाजीनगर पूर्वमधून 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे अतुल सावे हे विजयी झाले होते. संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल विजयी झाले होते. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे संजय शिरसाट विजयी झाले होते. कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उदयसिंग राजपूत हे विजयी झाले होते. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बम हे विजयी झाले होते आणि वैजापूर
मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरनारे हे विजयी झाले होते. आता या 6 विधानसभा मतदारसंघावर कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे? तर इथं आपल्याला दिसून येतं की जवळपास शिवसेनेचे 5 मतदारसंघावरती प्रभाव आहे आणि प्रशांत बंब हे एक भाजपचे आमदार आहेत सध्या. त्यांचा गंगापूर अ, विधानसभा मतदारसंघावर प्रभाव असल्याचं दिसून येते. आणि या 5 शिवसेनेच्या 5 मतदारसंघामध्ये कन्नडमधील विजयसिंग राजपूत हे ठाकरे गटाबरोबर आहेत आणि बाकी 4 शिवसेनेचे आमदार हे शिवसेनेचे 3 आमदार आणि भाजपचे 2 आहेत. तर भाजपचे 2 आणि शिंदे गटामध्ये असणारे 3 असे मिळून 5 विधानसभा मतदारसंघावर युतीचा प्रभाव आपल्याला इथं दिसून येतोय. आणि ठाकरे गटात असणारे विजयसिंग राजपूत हे एकमेव आमदार आपल्याला आघाडीचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येते. यावरून नक्कीच इथं युतीचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु वंचित बहुजन आघाडी बरोबर जाईल का काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर? तर यावरती 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र कसं असेल ते आपल्याला स्पष्ट होईल. कारण MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांना वंचित बहुजनचा पाठिंबा होता, परंतु या निवडणुकीमध्ये कोणत्या कोणत्या आघाडीला असेल की युतीला असेल पाठिंबा वंचित बहुजनचा, यावरती देखील या मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहील. आणि मागच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मोठ्या प्रमाणावरती मताचं विभाजन केलं होतं. त्यांच्या उमेदवारीमुळे ते मताचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून आलं. ते पुन्हा 2024 मध्ये होईल का? यावरून या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडून येईल. ठीक आहे. धन्यवाद. थांबूया आपण येथे.